3 नंबर 2 नंबर रणनीत आहे. मी चाललोय एक नाटक बघायला. दाखवल तुम्हाला मी कोणतं नाटक बघायला चाललोय. तर एवढं काही जास्त बोलणार नाही मी आता, कारण की मी बाईकवर नाही चाललोय, बसनी चाललोय. आपलं ST महामंडळ जिंदाबाद. पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरला आणि आता लवकरच नाटकाला जाईल मी आणि तुम्हाला डायरेक्ट तिथं जाऊनच त्याचं नाव सांगल, कारण की आता मला बेकार भूक लागली आहे. आता घरी जायचं आहे. घरी जाऊन जरा काहीतरी बनवतो आणि खाऊन घेतो. त्याच्यामुळं आता कसं आहे, मला काय एवढं काय असं बोलायचं नाही आहे, कारण की मला माहिती आहे मी खूप दिवसानंतर ब्लॉग वगैरे टाकतो आहे. तर त्याचं कारण असं आहे की ॲक्च्युली मला वेळ मिळत नाही आहे आणि ॲक्च्युली मी वेळ काढतो आहे पण मला मिळत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की बाकीची घरची कामं पण खूप आहेत आणि जे आहे म्हणजे जी कामं आहेत, घरची कामं आहेत, घरची कामं अशी की हे आणायचं ते आणायचं अशा वस्तू नाही आहेत ॲक्च्युली. पण विषय कसा आहे माहिती आहे का, आपण जेव्हा घरी असतो तेव्हा घरच्यांची अशी अपेक्षा असते की आपण घरची कामं केली पाहिजेत. त्याच्यामुळे नाही का घरची वगैरे कामं करावं लागतात, घरच्यांचं थोडंसं ऐकावं लागतं. त्याच्यामुळे मी आता बोलतो तुम्हाला नंतर आणि जरा व्हिडिओ वगैरे बनवतो थोड्या वेळाने, कारण की मी जातो आहे आता. तर लवकरच मी सांगतो तुम्हाला, मी जसं तिथं जाईल तसं तुम्हाला बाकीचं इन्स्ट्रक्शन वगैरे देईल. बाय. ॲक्च्युली मी पायी याच्यामुळे जातो आहे की बसस्टँडपासून माझं घर एक 3 किलोमीटरवर आहे फक्त. म्हटलं कशाला ऑटो घ्यायचा उगं, त्याच्यामुळे पायी जातो आहे. तेवढंच वॉक होऊन जाईल माझा. त्याच्यामुळे आता पायीच जातो आहे. ऑटो वगैरे घेऊन परत त्याच्यामध्ये जरा पैसे वगैरे खर्च करून, म्हणजे तेवढेच एक 30 किंवा 40 रुपये. थेंब तळे साचे कंपाऊंडिंग. त्याच्यामुळेच करतो आहे हे सगळं. चला बाय. बोलत बघा, इथं मी रस्त्याने चालत होतो आणि माझं लक्ष यांच्याकडे गेलं आणि मन प्रसन्न झालं. गुलाबाची पण फुलं आहेत. आलोय मी घरी. तेव्हा का ते साम्या कसा खेळतोय तिथं. हे घर आहे बघा. पोहोचलोय फायनली घरी आणि जरा पद्धतशीर जरा जेवण बिवण करतो आणि जातो आता. मग मस्त तुम्हाला मस्त वरचा व्ह्यू दाखवतो. अरे भाई समर्थ, कैसा मौसम है. हे अशी वटवागळं सगळी इकडनं येत आहे. बघा हे 2 काल्पनिक आहे. ड्रॅगन काल्पनिक असू शकतो, कारण की ड्रॅगन हा खरा नसू शकतो. हां, मला पण काल्पनिकच मग त्याच्यासारखा असा प्राणी असू शकतो, पण तो आग नाही फेकू शकत तोंडातून. नाही तर असं कोणतं प्राणी तो आग फेकू शकतो. वैसे एक साप आहे वा, तो ना त्याच्या तोंडातून जहर फेकू शकतो. आहे ना. मग त्याचं नाव आहे ना स्पिटिंग कोब्रा. हा, तो ना असं जहर फेकतो त्याच्या शिकारवर. स्पिटिंग कोब्रा. आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी आलं ना, किंवा त्याचं जे वेनम आहे त्याचं वेनम जर आपल्या चेहऱ्यावर पडलं किंवा आपल्या डोळ्यांवर जर पडलं तर आपण आंधळे होऊ शकतो. आंधळे? म्हटलं आपण असं म्हणजे थोड्याच मिनिटात मरून जाऊ. नाही, आंधळ होऊ शकतं फक्त, मरत वगैरे नाही. अच्छा. आणि फ्रॉग असा आहे की तो एक सापाला खाऊ शकतो. खाऊ शकतो तो. त्याला आफ्रिकन बुल फ्रॉग असं काहीतरी म्हणतात. हो, मी ते याच्या खाली न्यूजवर पाहिलं होतं. दररोज सकाळी लागतं ते, संडेला कधीतरी. अरे ते जंगलमधून येत आहे रे. हा, जंगलमधून येतं ना. मग ते सगळं तिकडे पण झोपवते बघ ना, तिकडे किती सगळ्यांच्या.
हा ना पूर्ण संभाजीनगर दिसतंय. मस्त वातावरण झालंय आणि पूर्ण संभाजीनगर घरावरून दिसतंय. ही हनुमान टेकडी. बघा मस्त बाग बीग जरा फुलवली आहे, जरा कारलं, अजून काय, अजून चवळी, वांग, दोडकं, पारसं दोडकं, अजून मिरची आणि इकडे ड्रॅगन फ्रूट. अलग आहे ना भाई. क्रिएटेड मॅन अँड वुमेन ॲज इक्वल. कशाचं नाटक आहे म्हणलं तू? अंधाराला दिशा नाही हेच काळ्या आभाळाला दवापणी केली. हात रंगल्याने शिराच्या रंगात रंगलाली शिलाचा रंगात कथीचा गंधे. मला नाही वाटत ती नारळासारखी. तुम्हाला वाटत असेल तर वाटो. हो तुम्ही म्हणतात असं बुवांना पण ती अशी फटकळ बोलून जाते, मग तिला तिची चूक उमगते. अहो बुवा तिचा नवरा आहे, मी कोण तिची. चला लखुबाई. ये